नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। मिरज आणि अर्जुनवाड नागरिकांचा सहभाग। कृष्णा नदी जी आपल्या भागाची अस्तित्व रेखा आहे, अन्नदाता आहे आणि संस्कृतीचा प्रवाह आहे, तिची प्रदूषण पातळी दिवसेंदिवस वाढते आहे। कचरा, प्लास्टिक घाण या पवित्र नदीला गुदमरू पाहते आहेत। नदीला वाचवण्यासाठी जयतु कृष्णे अभियानाची सुरुवात करण्यात आली। जयतु कृष्णे अभियान म्हणजे केवळ नदी स्वच्छतेची चळवळ नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी आपली जीवनदायिनी नदी वाचवण्याचा जागर आहे। निर्धार फाउंडेशनचे अध्यक्ष राकेश दड्डणवार यांच्या पुढाकाराने दिनांक 1 जून रोजी या अभियानाची भव्य सुरुवात झाली असून आज मिरज कृष्णा घाटावर श्रमदानाच्या रूपाने या मोहिमेला नवे बळ मिळाले आहे। आज मिरज कृष्णा घाटावर 100 स्वच्छता दूतांकडून सकाळी 2 तास श्रमदान करीत जवळपास 3 टन कचरा संकलन करण्यात आला। या मोहिमेदरम्यान निर्माल्य, प्लास्टिक, कपडे, अन्य कचरा आढळून आले। राकेश दड्डणवार म्हणाले की कृष्णा नदी फक्त एक पाण्याचा प्रवाह नाही, ती आपली आई आहे। तिच्या संवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाचे पुढे येणे गरजेचे आहे आणि म्हणूनच आम्ही जयतु कृष्णे अभियानाची सुरुवात केली आहे। फक्त एक गाव नाही, तर उगमापासून ते संगमापर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। आज मिरज येथे नागरिकांनी ज्या उत्साहाने श्रमदानात भाग घेतला ते पाहून विश्वास वाटतो की ही नदी आपण नक्की वाचवू। येत्या काळात घरोघरी जाऊन जनजागृती, सर्व भागांमध्ये श्रमदान आणि युवा पिढीला या मोहिमेशी जोडणं हे आमचं ध्येय आहे। आजच्या मोहिमेत अर्जुनवाडचे सरपंच, ग्रामस्थ, कृष्णामाई स्विमर्स ग्रुप, इन्फोर्स फाउंडेशन, योगा ग्रुप, श्रीनिधी ग्रुप, स्थानिकांनी सहभाग नोंदवला। तसेच बैजू बोडरे, योगेंद्र थोरात, राजाभाऊ देसाई, राजू माळी, प्रदीप चौगुले, कांतीनाथ दुधगावे, वैभव चव्हाण, सुरेश चौगुले, विकास पाटील, वैभव कुलकर्णी, नंदकुमार पाटील आणि अनेक कृष्णामाई प्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जयतु कृष्णा अभियानांतर्गत मिरज कृष्णा घाट येथे श्रमदानासाठी जमलो होतो। मागच्या आठवड्यामध्ये आवाहन केल्यानुसार समस्त मिरजकर, अर्जुनवाडकर व कृष्णामाईच्या प्रेमींनी याच कृष्णा घाट येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून संपूर्ण कृष्णा घाट परिसर आज स्वच्छ केलेला आहे। मागच्याच रविवारी आपण जयतु कृष्णा अभियानाची सांगलीच्या घाटावरती सुरुवात केली होती। त्या अभियानाला हजारो सांगलीकरांनी, कृष्णामाईच्या सुपुत्रांनी प्रतिसाद दिला होता। त्याचाच आज एक प्रभावी वाटचाल पुढे चालू आहे। त्या दुसरा टप्पा म्हणजे आज मिरज कृष्णा घाटात देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आहे। यातून एवढंच सांगायचं आहे की कृष्णा नदीचं पाणी पिणाऱ्या प्रत्येक कृष्णामाईच्या सुपुत्रांनी आपले उगमापासून संगमापर्यंत आपली कृष्णा नदी स्वच्छ, सुंदर आणि निर्मल ठेवण्यासाठी प्रत्येकाने कर्तव्य करायचं आहे। आणि अजूनपर्यंत ज्यांनी या अभियानात सहभागी झाले नाही त्यांनी पुढच्या काळामध्ये या अभियानात सहभागी व्हावं एवढंच मी बोलतो। धन्यवाद। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।